नमस्कार. आपल्या मराठी गृहिणी या चॅनलमध्ये मी वर्षा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. सध्या आता खूपच जास्त थंडी पडलेली आहे. तर या थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला कंबरदुखी, सांधेदुखीच्या समस्या आपल्याला जाणवू लागतात. त्यासाठी सांधेदुखीवर, पाठदुखीवर मेथी ही खूप फायदेशीर असते. मेथी ही चवीला खूप जास्त कडू असते, पण तिचा औषधी गुणधर्म हा खूप मोठा आहे. चला तर मग थंडीमध्ये खूप खूप फायदेशीर असे मेथीचे लाडू कसे बनवायचे ते आपण बघूया. रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं आपण सुकं खोबरं घेतले 250 ग्रॅम, किसणीने किसून घेतले. त्यानंतर खारीक घेतली आहे 250 ग्रॅम, त्यातील बिया काढून घेतल्यात. त्यानंतर मेथीदाणे 50 ग्रॅम घेतलेत, पण त्यातील अर्धेच आपण वापरणार आहे. त्यानंतर 100 ग्रॅम हा डिंक घेतला आहे आपण, आणि 1 वाटी आपण हे गव्हाचं पीठ चाळून घेतले. त्यानंतर 250 ग्रॅम हा गूळ घेतला आहे आणि 4 चमचे तूप घेतले. सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे 1 चमचा गाईचं तूप घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण मेथीदाणे भाजून घेणार आहे. इथे आपण 50 ग्रॅम मेथीदाणे घेतलेत. तर हे मेथीदाणे आपण 50 ग्रॅम घेतलेत, पण त्यातले आपण 25 ग्रॅमच या रेसिपीसाठी वापरणार आहे. म्हणजे अर्धेच आपण या लाडूच्या रेसिपीसाठी वापरणार आहे आणि अर्धे मी पावडर करून ठेवणार आहे. तर मेथीदाणे हे चवीला खूप जास्त कडू असतात, पण त्याचे औषधी गुणधर्म हे खूप फायदेशीर असतात. या मेथीदाण्यांचा कडूपणा जाण्यासाठी आपण त्याच्यामध्ये इतरसुद्धा साहित्य घालणार आहे, जेणेकरून लाडू आपल्याला जास्त कडू लागणार नाहीत. हे बघा, मेथीदाणे आपले आता चांगले असे खरपूस असे भाजून झालेत. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. जसा मेथीच्या भाजीचा वास येतो तसाच या मेथीदाण्यांचा सुद्धा भाजल्यानंतर वास येत होता. आता आपण खारका भाजून घेणार आहे. त्यासाठी 1 चमचा तूप घेतले आणि त्याच्यामध्ये खारकासुद्धा आपल्याला मंद आचेवर 2 ते 3 मिनटं आपल्याला भाजून घ्यायच्यात चांगल्या. खारका ह्या खूप जास्त कडक असतात, त्यामुळे अशा भाजून घेतल्यानंतर हाताने मोडून घ्यायच्या बारीक बारीक, किंवा मग अशा ठेचून घ्यायच्या, म्हणजे मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होतात. सगळं साहित्य भाजताना आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच भाजायचं आहे, म्हणजे व्यवस्थित भाजलं जातं. खारकासुद्धा आपण आता बाजूला काढून घेतल्या आणि आता आपण डिंक तळून घेणार आहे. डिंक हा सुद्धा कंबरदुखीसाठी खूपच फायदेशीर असतो. डिंक तळताना थोडंसं जास्त तूप घालायचं, म्हणजे तो असा व्यवस्थित असा फुलतो. डिंक अगोदर आपल्याला साईजला अगदी छोटा दिसत होता, परंतु तळल्यानंतर हे बघा त्याची साईज किती मोठी झाली आहे. डिंक असा चांगले लालसर असे डाग पडेपर्यंत चांगला असा तळून घ्यायचा. तळल्यानंतर चांगला कुरकुरीत असा डिंक होतो. हे बघा, सगळे हे मी एकाच ताटामध्ये काढून घेतले. त्यानंतर आता आपण सुकं खोबरं भाजून घेणार आहे. सुक्या खोबऱ्याने लाडूला खूप छान अशी चव येते. अगदी बारीक गॅसवर आपल्याला गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हे सुकं खोबरं भाजून घ्यायचे. सगळ्या बाजूने एकसारखं असं भाजायचं आहे. खोबरं आता छान खरपूस असं आपलं भाजून झाले. खोबऱ्याचा भाजल्यानंतर वास खूप छान येतो. आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात खोबऱ्याचा किस. आता आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी 1 चमचा तूप घेतले अगोदर, आणि त्याच्यामध्ये गॅसची फ्लेम कमी करायची आणि त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आपण मीडियम टू लो फ्लेमवर भाजून घेणार आहे. गव्हाचं पीठ घेताना हे चाळून घ्यायचं अगोदर. गव्हाच्या पिठाने काय होतं, लाडूला आपल्या छान बाइंडिंग येतं आणि चवसुद्धा लाडूला चांगली येते. अगदी बारीक गॅसवर आपल्याला हे गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. गॅस अजिबात मोठा करायचा नाही, नाहीतर पीठ करपू शकतं. त्यामुळं बारीक गॅसवरच आपल्याला खरपूस बदामी रंग येईपर्यंत आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे छान.
गव्हाचं पीठ भाजून झाले आपलं. त्याच्यामध्ये बारीक किसून घेतलेला गूळ घालायचा आणि गूळ आणि पीठसुद्धा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि हे गव्हाचं पीठ आणि गूळ आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा आपण 5 मिनटं बारीक गॅसवर गव्हाचं पीठ आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून घेतला. खूप छान असा कलर आला आहे त्याला, एकदम बदामी असा रंग आला आहे. आता आपण पीठ आपलं भाजलेलं आहे, तर सगळं आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. हे बघा आता आपलं सगळं साहित्य भाजून झाले. पीठ एका ताटामध्ये आपण काढले बाजूला. त्यानंतर खोबरंसुद्धा छान असं कुरकुरीत झाले. डिंक, मेथी आणि खारीक याच्यामधलं पीठ सोडून बाकी सर्व साहित्य आपल्याला अशा पद्धतीने मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे. आणि आता आपल्याला हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचे. त्यातील फक्त जी मेथी पावडर आहे त्यातली आपण अर्धीच मेथी पावडर टाकणार आहे. सर्व साहित्य आपण एकत्र करून घ्यायचे आणि पुन्हा एकदा मिक्स केल्यानंतर पुन्हा एकदा थोडं थोडं करून मिक्सरला फिरवून घ्यायचे. म्हणजे जे काही गूळ वगैरे विरघळला नसेल तर तो सुद्धा पूर्ण विरघळतो आणि सर्व साहित्य एकजीव होतं. हे बघा सर्व साहित्य मी मिक्सरला थोडं थोडं करून अगदी बारीक असं वाटून घेतले. आणि आता आपण त्याच्यामध्ये 250 ग्रॅम गूळ घालणार आहे. पहिल्यांदा आपण 250 ग्रॅम गूळ घातला होता आणि परत एकदा आपण 250 ग्रॅम गूळ घालणार आहे. कारण की मेथी चवीला कडू असते, त्यामुळे आपण अर्धा किलो गुळाचा वापर केला आहे. आता हातानेच आपल्याला गूळ आणि सर्व मिश्रण अगदी एकजीव करून घ्यायचे, म्हणजे त्याचे लाडू बांधता येतील. हे बघा सर्व साहित्य आपण 2 ते 3 मिनटं असं हाताने असं व्यवस्थित मिक्स केलं आहे. गूळ अगदी पूर्ण विरघळला आहे त्या पिठामध्ये. आता आपण लाडू बनवून घेऊयात. अशा पद्धतीने मीडियम साईजचे असे लाडू बनवायचे. हा लाडू चवीला थोडासा कडवट असतो, पण रोज एक लाडू जरी आपण खाल्ला तरी आपल्याला खूप फायद्याचं ठरतं. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे लाडू बनवून घ्यायचेत. तर आजची ही मेथीच्या लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. थँक्यू.